अखेर राज्यातलं राजकीय वातावरण बदलणार. एकनाथ शिंदे पुन्हा टेन्शनमध्ये. कपिल सिब्बल यांनी अखेर डाव फिरवला. आज या महत्त्वाच्या मुद्द्याची चिरफाड कपिल सिब्बल करणार आणि लवकरच निकाल शिंदेंविरोधात जाणार. उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा. आजची सकाळची बातमी. नेमकं काय झालंय ते सविस्तर आपण बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादाला पुन्हा एकदा निर्णायक आणि अंतिम वळण मिळताना दिसत आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह असलेलं धनुष्यबाण शिंदे यांना जे काही निवडणूक आयोगाने दिलं होतं त्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर अनेक वेळा सुनवाई झाली, परंतु 2.5 ते 3 वर्षात त्याचा काही निकाल लागला नाही. परंतु आता गेल्या काही सुनावणीमध्ये जे सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की लवकरच काय आहे तो निकाल आम्ही लावणार आहोत आणि त्यानुसारच अनेक वेळा सुनावणी होत आहेत. कालसुद्धा सुनावणी झाली आणि आजसुद्धा सुनावणी होणार आहे. आजच्या या महत्त्वाच्या सुनावणीत कपिल सिब्बल सिक्सर ठोकणार असून निवडणूक आयोगाने कशा प्रकारे जे काही महत्त्वाचे कायदे विसरून शिंदेंना विधिमंडळ शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिलं होतं, त्यामुळे निवडणूक आयोग कशा प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय करत आहे ते कपिल सिब्बलांनी कालसुद्धा दाखवलं आणि आजसुद्धा दाखवलं. त्यामुळे शिंदे गटाला आज जरी संधी मिळाली की आपली बाजू मांडण्याचा, परंतु त्या अगोदरच कपिल सिब्बल यांनी सर्वच मुद्द्यांची जी काही चिरफाड करत उद्धव ठाकरेंकडेच शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे येणार यात काही शंका नाही. सध्या अंतिम निकाल झालेला नाही, परंतु धनुष्यबाण हे निश्चितपणे एकतर गोठवलं जाणार किंवा उद्धव ठाकरे यांनाच मिळणार. शिंदे यांच्याकडे एकतर भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही किंवा त्यांना वेगळा गट आणि एक वेगळा पक्षच निर्माण करावा लागेल. परंतु शिंदे वेगळ्या पक्षात जाण्यापेक्षा जे काही सत्ताधारी भाजपासोबत जाऊन स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करतील आणि उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्ष मिळाल्यास त्यांना धनुष्यबाण किंवा जे आता मशाल आहे ते चिन्ह घेऊन पुढे वाटचाल करावी लागेल. त्यामुळे येणाऱ्या काळात शिंदे आता सध्या जे काही टेन्शनमध्ये आहेत आणि उद्धव ठाकरे यांना चांगला दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे कोणाला मिळावं? जास्तीत जास्त कमेंट करा. बघूया कोणाला जास्त कमेंट येतात, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.